कल्याणनगर अपघात प्रकरणी जे तपास अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। भाऊ काय सांगाल, काय मागणी आहे? ह्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी जो अपघात झाला तो अपघात मानणाऱ्यांना ती हत्या केली आणि हत्या केल्यानंतर पोलिसांनी 2-2 एफआयआर फाडले। ह्याच्यामध्ये 2-2 एफआयआर फाडल्यानंतर तपास अधिकारी डिफॉल्टर आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये जो पाकिस्तान संस्कृती त्याच्यामध्ये गेली, त्याच्यामुळे ती लोक सुटली। ज्या मुलांचा मृत्यूदेह शवगृहामध्ये होता आणि त्यांच्याकडे पोलीस पंचनाम्याला सुद्धा गेले नाही आणि पंचनाम्याला गेले नसल्यामुळे ते त्यांचा सगळं त्यांचा जो मृत्यूचा जी बॉडीवर जो प्रक्रिया करत होती त्याच्यामध्ये पोलीस तिकडे हजर झाले नाही, पण त्याच्या अगोदर हा आरोपी घरी होता। म्हणजे ही प्रकार पुण्याची शहराला काळिंबा लागणारी गोष्ट आहे। याला पोलीस जबाबदार आहेत। 2-2 एफआयआर फाडल्यात, तपास अधिकारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, हा केस फास्ट ट्रॅकवर गेली पाहिजे। भाऊ आपण बघतोय की आरोपीला अवघ्या 15 तासाच्या आज जामीनही मिळाला। मग मी तेच म्हणतोय की याच्यामध्ये 2-2 एफआयआर फाडले गेले। पहिल्या एफआयआर मध्ये प्रचंड त्रुटी होत्या आणि याच्यामध्ये पोलीस अधिकारी याच्यामध्ये संशयास्पद होते, यांच्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे। या आरोपीला पाठीशी घालते असं कोण वाटतं? हे पोलीस अधिकारी आणि कमिशनर यांना पाठीशी घालतात, तपास अधिकारी घालतात आणि सगळे प्रचंड ही व्यवस्था खराब आहे, सडलेली आहे, किडलेली आहे, त्याचं नेतृत्व हे करतात। आपण म्हणताय की पोलीस आयुक्तांवर ही कारवाई झाली पाहिजे। पोलीस आयुक्त त्या दिवशी 2-2 एफआयआर फाडले, त्या दिवशी पोलीस आयुक्तांनी तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। म्हणजे कोणाला वाचवतात हा, आणि जर वाचवत असेल तर मग ह्यांच्यापर्यंत त्याची सोय येते। हा प्रकार सत्य आहे ना। तातडीनं गृहमंत्री पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये येऊन त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती आणि चर्चाही केली होती तपासाविषयी। पोलिसांना वाचवण्यासाठी आले का पोलिसांची प्रतिमा उजळ करायला आले हे कळलं नाही, पण त्याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असता तर खऱ्या अर्थानं ह्या तपासाला वेग आला असता। पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं, त्याच पुण्यात पब संस्कृती ही वाढत चालली। ह्याच्यामध्ये मी लोकसभेचा आमदार, आपलं विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं अंमली पदार्थ आणि पबच्या विरोधात बोलतोय। पोलिसांना हे माहिती आहे की पब पहाटे 4-4 वाजेपर्यंत चालतात। गुगल मॅप आज जरी काढला तरी 4-4 वाजेपर्यंत चालतात। 25 वर्षाच्या आतला मुलं, 25 वर्षाचा एकही माणूस त्या ठिकाणी पब पार्टीमध्ये नसतो। ही सगळी लहान लहान मुलं असतात आणि ही बिघडायचं काम हे पोलीस खाते करते। ह्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांची आहे, हे ते नाकारू शकत नाही। अनेक पोलीस अधिकारी पबमध्ये पार्टनर आहेत। काल या अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओही व्हायरल झाला। नाही, त्याच्याबद्दल खरं आहे का खोटा अजून मला माहित नाही, पण त्यानंतर मला कळलं खरं आहे तर मी बोलेल त्याच्यावर। भाऊ यामध्ये जे शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले आहेत त्यांनी जे सुरेंद्र कुमार आगलावार आहेत त्यांचे छोटा राजांशी संबंध असल्याचे आरोपही केले। नाही, तो प्रकार तर पूर्वीच झालेला आहे। त्यांच्यावर तो गोळीबार बी झाला होता, ते मृत्यूमधून वाचले आणि त्यांनी एफआयआर बी केली होती, पण अजूनही त्या एफआयआरचं काही झालं नाही। म्हणजे त्या एफआयआर मध्ये पोलीस किती कुचकामी, एक साधा माणूस असेल तर त्याच्यासाठी एवढं प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस वापर होतो आणि एक माजी नगरसेवक, एक पक्षाचा पदाधिकारी, त्याच्यावर जर अशा प्रकारे जर प्रकार झाला असेल तर अजून तो गुन्हा बी दाखल नाही। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघता अग्रवाल परिवार या पोलिसांना खरेदी करतो। अग्रवाल कुटुंबियांकडून पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला। मी काल मला समजल्यानंतर आज इथं बसलोय। त्या ज्या व्यक्तीने पत्रकारांना धक्काबुक्की केली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही त्याची माहिती घ्यायला आलो मी। पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? सातत्यानं पब संस्कृती संपली पाहिजे ह्या हेतूने मी रस्त्यावर आहे आणि जोपर्यंत पब संस्कृती थांबत नाही तोपर्यंत माझं रोज आंदोलन सगळीकडे राहणार आहे। हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर। हे म्हणतायत की जे कोणी तपास अधिकारी असतील त्यांच्यावरती, ज्यांनी तपासामध्ये दिरंगाई केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं।
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.